नमस्कार मित्रांनो, कसे आहात आपण सर्व? मित्रांनो, तुमच्या स्वयंपाकघरामध्ये उपलब्ध असलेला गरम मसाल्याचा एक पदार्थ म्हणजे दालचिनी तुम्हाला तुमच्या वेगवेगळ्या त्रासामध्ये कशा पद्धतीने उपयोगी ठरू शकते याबद्दल माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा मित्रांनो, जे काही गरम मसाल्याचे पदार्थ असतात त्यांचं जे प्रयोजन आहे ते म्हणजे आपलं अन्न जे असतं ते व्यवस्थित पचणं यासाठीच त्यांचं प्रयोजन असतं. म्हणजे आपण काही बनवतो, पुलाव बनवतो किंवा काही नॉनव्हेज आयटम बनवतो किंवा भाजी बनवतो, त्याच्यामध्ये आपण गरम मसाल्याचे पदार्थ टाकत असतो. तर हे का टाकतो की जेणेकरून आपलं जे बाकीचं अन्न आहे ते व्यवस्थितपणे पचेल. हे सगळे गरम मसाल्याचे पदार्थ जे आहेत, जसं की लवंग आहे, काळी मिरी आहे, दालचिनी आहे, वेलची आहे, हे सगळे गरम मसाल्याचे पदार्थ जे आहेत ते आपलं पाचक स्त्राव वाढवतात. पोटामध्ये जे आपले पाचक पित्त असतं किंवा पाचक स्त्राव असतात त्यांचं प्रमाण हे वाढवतात आणि यकृताला उत्तेजना देतात. त्यामुळे आपलं जे अन्न असतं ते चांगल्या पद्धतीने पचतं. यामुळेच हे गरम मसाल्याचे पदार्थ हे थोड्याफार प्रमाणामध्ये आपल्या जेवणामध्ये असणं हे आवश्यक आहे. पण हेच पदार्थ जर तुम्ही अधिक प्रमाणामध्ये वापरत चाललात किंवा गरम मसाल्याचे पदार्थ असलेले पदार्थ तुम्ही जर भरपूर खात चाललात तर काय होणार आहे, हे शेवटी तुम्हाला गरम पडणार आहेत. हे शेवटी पदार्थ तुम्हाला उष्ण पडणार आहेत आणि त्यामुळे पित्त वाढून वेगवेगळे पित्ताचे त्रास हे चालू होणार आहेत. तर अशावेळी तुम्हाला गरम मसाल्याचे पदार्थ जे आहेत ते योग्य प्रमाणामध्ये टाकून नेहमी जेवण बनवायला हवं आणि त्या पद्धतीने त्याचा फायदा हा घ्यायला हवा. आता दालचिनीकडे आपण जर बघितलं तर दालचिनी ही कशी आहे, प्रकृतीने उष्ण आहे, गरम मसाल्याचा पदार्थच आहे तो. तसंच ही शरीरामध्ये वाढलेलं वातदोष आणि कफदोष यांना कमी करते. तसंच ती पित्त जे आहे ते थोडंसं वाढवते, उष्ण असल्यामुळे पित्तही वाढवते. तर याच अनुषंगाने आपण त्याचे फायदे हे बघणार आहोत. त्यातला पहिला जो फायदा आहे तो म्हणजे काही वेळा काय होतं की आपण पावसामध्ये भिजतो, आपल्याकडे छत्री नसते किंवा आपण अचानकपणे कुठे बाहेर जातो, छत्री नसते आणि मग पावसामध्ये आपण भिजतो आणि भिजल्यानंतर काय होतं, दुसऱ्या दिवशी आपल्याला सर्दी, खोकला, घसादुखी हा प्रॉब्लेम चालू होतो. तर अशावेळी तुम्हाला दालचिनीचा फायदा होऊ शकतो. दालचिनी एक साधारणपणे पाव चमचा किंवा 1 ग्रॅम या मात्रेमध्ये जर तुम्ही मधाबरोबर सकाळ दुपार रात्री जर जेवणाच्या आधी जर घेतलात, एक 3-4 दिवस तुम्ही घेऊ शकता, तर त्यामुळे सर्दी तुमची कमी होण्यामध्ये मदत होईल. येणाऱ्या ज्या शिंका आहेत, नाकातून येणारं जे पाणी आहे किंवा डोकेदुखी आहे, ह्या गोष्टी तुमच्या कमी होऊ शकतील. याचबरोबर तुम्ही सर्दी खोकल्यासाठी काढा पण दालचिनीचा करून पिऊ शकता. काय करा, एक ग्लासभर पाणी घ्या, त्याच्यामध्ये एक छोटा दालचिनीचा तुकडा टाका, एक 2-3 काळी मिरी असते बघा ती टाका, 5-6 तुळशीची पानं टाका आणि अशा पद्धतीने एक काढा बनवा. आणि हा काढासुद्धा जर तुम्ही दिवसभर घोट जर पिलात तरीसुद्धा सर्दी खोकल्यामध्ये किंवा जे काही पडसं आलेलं असतं त्याच्यामध्ये चांगल्यापैकी आराम हा येताना दिसतो. आता इथे एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे की कोरोनाच्या काळामध्ये अनेक जणं वेगवेगळ्या प्रकारचे काढे घेत होते. ठीक आहे, आता कोरोनाचा काळ तर गेला आहे, त्यामुळे बरेच जणांनी हे काढे घेण्याचं थांबवलं आहे. परंतु अजूनही काही जणं काढे घेत आहेत. तुम्हाला सांगतो मित्रांनो की कोरोना काळाच्या आसपास आमच्याकडे बरेचसे पेशंट येत होते की ज्यांना काढ्याचे साईड इफेक्ट होत होते. म्हणजे बघा, असे पेशंट यायचे की ज्यांना हेअरफॉल होतो आहे, काढा घेत आहेत त्याच्यामुळे हेअरफॉल होतो आहे, काढा घेत आहेत त्याच्यामुळे डोकेदुखी होते, काढा घेत आहेत त्याच्यामुळे तोंड येतं आहे, काढा घेत आहेत त्याच्यामुळे मूळव्याध चाळवली आहे, संडासमधून रक्त पडतं आहे, काढा घेत आहेत त्याच्यामुळे काही महिलांना अंगावरून जास्त जायला लागलं. तर असे प्रॉब्लेमसुद्धा होत आहेत. तर हा जो काही कोरोनाचा काढा असतो ना, त्याच्यामध्ये सुंठ आहे, त्यानंतर लवंग, काळी मिरी, दालचिनी, या सगळ्या गोष्टी कशा आहेत, ह्या सगळ्या गोष्टी उष्ण आहेत. त्यामुळे कोणताही गरम काढा जो असतो तो तुम्हाला 3 दिवस, 5 दिवस किंवा 7 दिवस घ्यायला हवा. त्यानंतर पुढे जर घ्यायचा असेल तर तुम्हाला डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यायला हवा. तुमच्या प्रकृतीला तो सूट व्हायला हवा. जर तुम्ही असंच घेत राहिलात तर काय होणार आहे, तुम्हाला त्रास होणार आहे आणि त्या दृष्टीने काही ना काही वेगवेगळे प्रॉब्लेम हे होणार आहेत. तर सर्दीमध्ये तुम्हाला दालचिनीचा फायदा हा होऊ शकतो. तसंच काही जणांना सायनसचा प्रॉब्लेम असतो बघा. सायनसमध्ये काय होतं, डोकं एकदम जड होतं, डोकं दुखायला लागतं, थोडीफार सर्दी असते, खाली बघितलं की डोकं आणखी जड होतं किंवा डोकं दुखतं. तर अशा प्रकारचा प्रॉब्लेम असतो, त्याच्यामध्ये तुम्हाला दालचिनीचा वापर हा होऊ शकतो. एक अर्धा चमचा दालचिनी जर तुम्ही मधाबरोबर सकाळ दुपार रात्री 3 टाईम जर जेवायच्या आधी जर घेतलात तर सायनसची डोकेदुखीसुद्धा कमी होते. तसंच ज्यावेळी तुम्हाला सायनसमुळे डोकं जड वाटतं ना, त्यावेळी तुम्ही दालचिनी जी असते ती सहाणेवर उगाळून किंवा त्याची पावडर करून त्याच्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करून त्याचा लेपसुद्धा लावू शकता. एक 2 तास लेप ठेवायचा आणि त्यानंतर काढून टाकायचा. त्यानेसुद्धा हा प्रॉब्लेम जो आहे डोकेदुखीचा
तो चांगल्या पद्धतीने बरा होताना दिसतो. तर अशा पद्धतीने सर्दी, खोकला, सायनस याच्यामध्ये तुम्ही दालचिनीचा वापर हा करू शकता. त्यानंतर दुसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे दालचिनी ही मुख दौर्गंध्यहर आहे. म्हणजे जे तोंडामध्ये वास येतो बघा काही जणांचा, तो वास दूर करण्यासाठी तुम्हाला दालचिनीचा फायदा हा होऊ शकतो. आता अनेक जण काय आहे की काय काय पदार्थ खातात बघा, पान आहे, मावा आहे, गुटखा, तंबाखू या सगळ्या गोष्टी खातात. तर त्यामुळे काय होतं, तोंडाचं जे हायजीन आहे ते खराब होतं आणि तोंडाला वास यायला लागतो. तर अशा व्यक्तींनीसुद्धा जर दालचिनीचा प्रयोग केला, एक छोटासा तुकडा दालचिनीचा घ्यायचा आणि तो चघळत राहायचा. हे तंबाखू, मावा वगैरे खाण्यापेक्षा दालचिनीचा तुकडा जर चघळला त्यांनी तर त्यांना फायदा होऊ शकतो. तसंच तोंडाचा वाससुद्धा निघून जाण्यामध्ये फायदा होऊ शकतो. तसंच दात खराब झालेले असतील, दात किडलेले असतील, हिरड्यांना सूज आलेली असेल किंवा काही जणांचं पित्तसुद्धा खराब असतं, पोटामधलं पित्त खराब असतं आणि त्याच्यामुळे मग तोंडाला वास येत असतो. तर अशा वेळीसुद्धा तुम्ही दालचिनीचा वापर हा करू शकता. दालचिनी ही मुख दुर्गंध कमी करण्यासाठी अतिशय चांगली अशी औषधी वनस्पती आहे. तर तुम्ही यासाठी सुद्धा दालचिनीचा वापर हा करू शकता. यानंतर तिसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे अनेक जणांना कोलेस्ट्रॉलचा प्रॉब्लेम असतो, सोबत हार्टचा पण प्रॉब्लेम असतो आणि डायबिटीज पण असतो. तर असं त्रिकूट एकत्र असतं. कोलेस्ट्रॉल आहे, कोलेस्ट्रॉलची स्टोरवॉस, ॲटोरवॉस वगैरे गोळी चालू असते, हार्टच्या एकोस्प्रिन वगैरे गोळी चालू असतात आणि डायबिटीसचे ग्लायसिफेज वगैरे गोळ्या चालू असतात. तर या सगळ्या तिन्ही गोष्टी एकत्र बऱ्याच जणांच्या असतात. तर असे जे व्यक्ती आहेत ना, त्यांच्यासाठी सुद्धा दालचिनी ही चांगली उपयोगी आहे. दालचिनी कोलेस्ट्रॉल कमी करते, रक्तवाहिन्यामध्ये जे काही ॲथेरोस्क्लेरोसिस होत असतं ना त्याचं प्रमाणसुद्धा कमी करते आणि तसंच डायबिटीससुद्धा किंवा साखरसुद्धा कमी करण्यामध्ये दालचिनी ही अतिशय चांगलं औषध आहे. तर अशावेळी तुम्ही दालचिनीचं सेवन करू शकता. एक साधारणपणे 500 मिलीग्रॅम म्हणजे एक क्रोसिनची गोळी असते बघा, एक क्रोसिनची गोळी तुम्ही घेतलात आणि त्याची जर पावडर केलात तर ती 500 मिलीग्रॅम एवढी असते. तर एवढ्या प्रमाणामध्ये जर तुम्ही दालचिनीची पावडर जर दुपारी आणि रात्री जेवल्यावर चांगल्या प्रतीच्या मधाबरोबर जर घेतलात तर त्या कोलेस्ट्रॉलमध्ये सुद्धा म्हणजे तुमचा जो काही कोलेस्ट्रॉल वाढतो आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला फायदा हा होऊ शकतो. एक 2-3 महिने तुम्ही हे औषध घेऊ शकता. 2-3 महिने औषध घ्या, म्हणजे दालचिनी घ्या, त्यानंतर एक थोडे दिवस गॅप घ्या, पुन्हा घ्या. अशा पद्धतीने तुम्ही चालूसुद्धा ठेवू शकता. म्हणजे काय होईल की तुमचं कोलेस्ट्रॉल एक कंट्रोलमध्ये राहील आणि दालचिनी हा तसा आहार्यच पदार्थ आहे. त्याच्यामुळे त्याचे काही विशेष साईड इफेक्ट्स तुम्हाला होणार नाहीत. फक्त तुमची जर पित्त प्रकृती असेल, उष्णतेचा काही त्रास तुम्हाला असेल तर मात्र तुम्ही बरेच दिवस दालचिनी घेण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या. म्हणजे डॉक्टरांना विचारा की बाबा मी घेऊ का, बरेच दिवस घेतलं तर मला चालेल का, हे डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही दालचिनी घेऊ शकता. यानंतर काही लहान मुलांना किंवा तरुण व्यक्तींना गाडी लागण्याचा प्रॉब्लेम असतो. म्हणजे प्रवास करायला गेले, गावी जायचं झालं किंवा कुठे लांब नातेवाईकांकडे जायचं झालं की गाडीत बसले की थोड्या वेळाने 1-2 तासाने त्यांच्या उलट्या चालू होतात. तर अशा प्रकारे गाडी लागण्याचा प्रॉब्लेम हा काही लहान मुलांना असतो किंवा तरुण व्यक्तींनासुद्धा असतो. तर अशावेळीसुद्धा दालचिनीचा उपयोग हा करता येतो. बघा कसं आहे, ज्यांना गाडी लागते ना त्यांना काय प्रॉब्लेम असतो की त्यांच्या शरीरामध्ये कफ आणि पित्त ह्या 2 दोषांचं आधिक्य निर्माण झालेलं असतं. जेव्हा असा वारंवार गाडी लागण्याचा प्रॉब्लेम असतो ज्यांना, त्यांच्या आहारामध्ये कफ वाढवणारे पदार्थ किती आहेत, पित्त वाढवणारे पदार्थ किती आहेत हे बघायला पाहिजे. त्यासाठी जवळच्या आयुर्वेदिक वैद्यांना तुम्ही नक्कीच भेट घ्या. तुमची हिस्ट्री ते डॉक्टर विचारतील की तुम्ही काय खाताय, कसे खाताय, कधी खाताय, किती खाताय, सकाळपासून रात्री झोपेपर्यंत तुमची दिनचर्या कशी आहे, ह्या गोष्टीचा आढावा घेतील आणि फाइंड आउट करतील की बाबा तुमच्या शरीरामध्ये कफ का वाढतो आहे आणि तुमच्या शरीरामध्ये पित्त का वाढतो आहे किंवा त्या बाळाच्या शरीरामध्ये कफ आणि पित्त हे का वाढतं आहे ते समजून घेऊन मग त्या गोष्टी जर अवॉइड केल्या गेल्या आणि काही आयुर्वेदिक औषधं असतात त्याचा 1-2 महिन्याचा कोर्स केला तर हे गाडी लागण्याचं जे प्रॉब्लेम आहे ना तो चांगल्या पद्धतीने सॉल्व्ह होऊ शकतो. तसंच जेव्हा तुम्हाला जायचं असतं कुठे, जेव्हा तुम्ही गावी जाताय किंवा कुठे बाहेर जाताय, गाडीमध्ये बसणार आहात, त्यावेळी तुम्ही एक छोटासा दालचिनीचा तुकडा जो असतो तो बाळाच्या तोंडामध्ये किंवा तुमच्या मुलाच्या तोंडामध्ये तुम्ही देऊ शकता. किंवा जी काही तरुण व्यक्ती आहे जिला हा उलटीचा प्रॉब्लेम आहे ती एक छोटासा दालचिनीचा तुकडा जो आहे तो चघळू शकतात. दालचिनी काय आहे की वमीनाशक म्हणून आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहे. वमीनाशक म्हणजे जी उलटीची जी उबळ येते ती थांबवते. त्यामुळे सुरुवातीपासून जर तुम्ही दालचिनीचा तुकडा एक छोटासा तोंडामध्ये ठेवलात आणि प्रवास जर चालू केलात तर मग तुम्हाला फायदा होऊ शकतो. आणखी एक गोष्ट मी सांगेन की जेव्हा तुम्ही प्रवास करताना त्यावेळी सकाळपासून प्रवास जेव्हा तुमची गाडी असणार आहे तोपर्यंत आहार हलका घ्यायचा. आता आहार हलका म्हणजे काय की नॉर्मल डाळ भात भाजी चपाती खाल्ली तर चालते, पण वडापाव आहे, समोसा आहे किंवा काही स्पायसी फूड आहे किंवा दूध आहे किंवा गोड पदार्थ आहेत, अशा गोष्टी तुम्ही खाऊ नका प्रवासाच्या आधी. मग त्यामुळे तुम्हाला गाडीही लागणार नाही. तसंच पाणी जे आहे ना ते सारखं पिऊ नका प्रवासात. ह्या 2-4 गोष्टी जर तुम्ही केल्यात ना तर तुम्हाला गाडी लागण्याचा प्रॉब्लेम हा
होणार नाही. तर अशा पद्धतीने दालचिनीसुद्धा तुम्हाला प्रवासामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने उपयोगीही पडू शकते. आता 5वा आणि शेवटचा महत्त्वाचा उपाय सांगतो. अनेक जणांना भूक व्यवस्थित लागत नाही, तोंडाची चव गेल्यासारखी वाटते, जेवण समोर आल्यावर नकोसं वाटतं. तर अशा प्रकारचा ज्यांना प्रॉब्लेम आहे त्यांनासुद्धा दालचिनी ही चांगली उपयोगी पडू शकते. काय करायचं, एक पाव चमचा दालचिनीची पावडर घ्यायची आणि 1 चमचा आल्याचा रस करायचा. पाव चमचा दालचिनीची पावडर, आल्याचा रस एकत्र करायचं आणि त्याच्यामध्ये मीठ टाकायचं, चिमूटभर मीठ टाकायचं आणि हे मिश्रण जे आहे ते थोडंसं कोमट करायचं. आणि हे कोमट मिश्रण दुपारी आणि रात्री जेवायच्या आधी एक एक बोटाने हळूहळू हे चाटून खायचं. असं जर तुम्ही एक 10 ते 15 दिवस केलात ना, तर तुमची जी काय अरुची आहे, तोंडाची चव गेलेली आहे किंवा तुमची जी भूक मंदावलेली आहे ती चांगल्यापैकी सुधारते. कारण दालचिनी, आल्याचा रस, मीठ ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत, ह्या सगळ्या गोष्टी पाचक आहेत. पोटामध्ये जे काही कफ वाढलेला असतो, पोटामध्ये सुद्धा कफ वाढतो. जसं छातीमध्ये कफ वाढतो तसा पोटामध्ये पण कफ वाढतो आणि त्याच्यामुळे सुद्धा भूक लागत नाही. तर हा जो प्रॉब्लेम आहे तो सुद्धा चांगल्या पद्धतीने बरा होऊ शकतो. मित्रांनो, दालचिनी अशा पद्धतीने तुम्हाला काही तुमच्या छोट्या साध्या अशा प्रॉब्लेममध्ये नक्कीच उपयोगी पडू शकते. मला वाटतं तुमच्या घरामध्ये जी दालचिनी आहे त्याचा वापर आपण नक्की करा. तुम्हाला काही अशा पद्धतीने त्रास असतील तर त्याचा वापर करा आणि तुम्हाला कशा पद्धतीने रिझल्ट्स मिळतात ते सुद्धा तुम्ही आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करून कळवू शकता. मित्रांनो, आता मी इथेच थांबतो. पुढच्या वेळी एखादा नवीन विषय घेऊन येईन. तोपर्यंत धन्यवाद.